नमस्कार. रायटिंग स्किलमधील लेटर रायटिंग हा घटक आपण घेणार आहोत. तर लेटर रायटिंग म्हणजे पत्रलेखन. या पहिल्या भागामध्ये आपण लेटरचे 2 प्रकार आणि ही दोन्ही लेटर्स कसे लिहायचे ते पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण त्याचे 2 प्रकार पाहूया. तर बघा, या ठिकाणी लेटर रायटिंगचे 2 प्रकार दिलेले आहेत. लेटर रायटिंग पहिला प्रकार आहे इनफॉर्मल लेटर आणि दुसरा प्रकार आहे फॉर्मल लेटर. तर इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक पत्र आणि फॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र. परत या दोन्ही प्रकारामध्ये बघा कोणत्या पत्रांचा समावेश होतो. इनफॉर्मलमध्ये फॅमिली म्हणजे कौटुंबिक पत्र, जे आपण घरातले जे नातेवाईक आहेत, काका मामा, आई वडील, भाऊ बहीण यासारख्या पत्रांचा समावेश या फॅमिली लेटर्समध्ये होतो. आणि फ्रेंडली लेटर्समध्ये मित्रांची पत्रे, जे आपण मित्रमैत्रिणींना पत्र लिहितो त्या पत्रांचा समावेश होतो. आणि ही दोन्ही पत्रे इनफॉर्मल लेटरमध्ये येतात. फॉर्मल लेटरमध्ये बघा कोणती पत्रे येतात. तर ऑफिशियल म्हणजे कार्यालयीन पत्रे. दुसरी आहेत ती बिझनेस म्हणजे व्यावसायिक. आणि तिसरी आहेत ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज. तर ही तिन्ही प्रकारची जी पत्रं आहेत ती कशामध्ये येतात? फॉर्मल लेटरमध्ये येतात. तर इनफॉर्मल लेटर्स जे आहेत, इनफॉर्मल लेटर, तर याच्यामध्ये या प्रकारच्या पत्रामध्ये बघा मित्र, नातेवाईक यांना पाठवलेल्या पत्रांचा समावेश होतो. पत्र पाठवणारा आणि ज्याला पत्र लिहिले आहे यांच्यामधले संबंध कसे असतात? अनौपचारिक असतात, म्हणजे घरगुती असतात. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? अनौपचारिक पत्र असं म्हटलेलं आहे. आणि फॉर्मल लेटरमध्ये बघा, तर या प्रकारच्या पत्रामध्ये विविध कार्यालय, व्यवसाय यांच्याशी संपर्क साधण्यासाठी लिहिण्यात येणारी जी पत्रे आहेत त्यांचा समावेश होतो. तर यामध्ये पत्र लिहिणारा आणि पत्र वाचणारा यांचे संबंध कसे असतात? फारच औपचारिक असतात. म्हणजे बऱ्याचदा लिहिणारा आणि वाचणारा हे एकमेकांना ओळखत नाहीत. दोन्हींमध्ये फरक बघा. तर इनफॉर्मलमध्ये हे जे संबंध आहेत ते कसे असतात? अनौपचारिक, घरगुती असतात. आणि औपचारिकमध्ये कसं असतं? तर हे संबंध अनौपचारिक असत नाही. तर बऱ्याचदा काय असतं? जो लिहिणारा आहे किंवा वाचणारा आहे यांचा काहीही संबंध असत नाही. तर ही दोन्ही पत्र कशी लिहायची, कोणकोणत्या मुद्द्याला अनुसरून लिहायची ते आपण आता पाहूया. पहिल्यांदा आपण इनफॉर्मल लेटर बघूया. तर इनफॉर्मल लेटर लिहित असताना कोणते मुद्दे म्हणजे किंवा कुठल्या स्टेप्स आपण त्या पत्रामध्ये केल्या पाहिजेत बघा. पहिली गोष्ट जी आहे ती सेंडर ॲड्रेस किंवा सेंडर्स ॲड्रेस म्हणजे पत्र पाठवणार त्याचा पत्ता. तर यामध्ये जो पत्र पाठवणार आहे तो पहिल्यांदा काय केलं पाहिजे? त्याचा पत्ता असला पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला पत्र लिहायचं येतं म्हणजे स्वतःचा पत्ता इथं लिहायचा असतो. तर यामध्ये आपण काय करू शकतो? तर हा पत्ता एक आपण स्वतःचा तयार करू शकतो. काही वेळेला काय केलेलं असतं, परीक्षेमध्ये नाव दिलेलं असतं, म्हणजे UR कोमल पाटील किंवा काहीही नाव असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ते नाव गृहीत धरून किंवा त्यामध्ये परीक्षेमध्ये जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये पत्ता पण ऑलरेडी दिलेला असतो, त्यावेळेला ते नाव किंवा तो पत्ता तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. आणि जर पत्ता वगैरे दिलेला नसेल तर तुम्ही स्वतःचा जो तयार केलेला पत्ता आहे तो तुम्ही लिहू शकता. तर पत्ता लिहित असताना पहिल्यांदा नाव आलं पाहिजे. म्हणजे जर पत्रामध्ये दिलेलं असेल तर ते नाव लिहायचं किंवा तुम्ही स्वतःचं लिहू शकता किंवा XYZ काल्पनिक लिहू शकता. त्याच्यानंतर घराचं नाव आलं पाहिजे. त्याच्यानंतर ते घर ज्या एरियामध्ये राहतं म्हणजे आहे त्या एरियाचा उल्लेख तिथं झाला पाहिजे. त्यानंतर गाव किंवा शहर, तुमचं जे गाव असेल किंवा शहर त्याचा उल्लेख, आणि त्याच्यानंतर डॅश मारून पिनकोड नंबर आला पाहिजे आणि शेवटी डेट आली पाहिजे. अशा प्रकारे
सेंडर्स ॲड्रेस म्हणजे पाठवणाऱ्याचा जो पत्ता आहे, ह्या सगळ्या गोष्टी 4-5 ओळी त्यामध्ये आल्या पाहिजेत. त्यानंतर बघा दुसरा मुद्दा काय असला पाहिजे, सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे काय, अभिवादन. तर अभिवादन हे जे आहे अनौपचारिक पत्रामध्ये नेहमी डिअर या शब्दाने सुरुवात करायची आहे. आणि डिअर नंतरचा जो शब्द येईल तो ज्याला आपण पत्र लिहिणार आहे त्याच्यानुसार तो काय होईल, बदलत जाईल. म्हणजे समजा आपल्याला वडिलांना पत्र लिहायचं आहे तर आपण काय म्हणू शकतो, डिअर फादर. आईला जर पत्र लिहायचं असेल तर डिअर मदर, किंवा मित्राला लिहायचं असेल तर डिअर फ्रेंड, बहिणीला डिअर सिस्टर. म्हणजे ज्याला आपण पत्र लिहिणार त्याच्यानुसार हे अभिवादन किंवा सॅल्युटेशन जे आहे ते त्याच्यानुसार बदलत जाणार आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो बिगिनिंग ऑफ द लेटर, पत्राच्या सुरुवातीच्या ओळी. तर यामध्ये सुरुवातीच्या ओळी काय आहेत, आपल्याला अनौपचारिक पत्र म्हणजे घरगुती स्वरूपाचं हे पत्र असतं, त्यामुळे आपण सुरुवातीच्या ओळी काय करायच्या, तयारच करून ठेवायच्या. म्हणजे सुरुवात आपण कशी करू शकतो बघा, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर येस्टरडे अँड आय वॉज व्हेरी ग्लॅड टू रीड इट. आय एम फाईन अँड हेल्दी हिअर. डोंट वरी अबाउट मी. हाऊ आर यू. म्हणजे तुमचे पत्र मिळाले, वाचून आनंद झाला, मी कसं आहे, फाईन अँड हेल्दी आहे. डोंट वरी, काळजी नसावी. अशा पद्धतीनं आपण सुरुवात करू शकतो. किंवा तुमचे पत्र मिळाले नाही अशाही पद्धतीनं आपण काय करू शकतो, पत्राची सुरुवात करू शकतो. म्हणजे आय हॅवंट रिसिव्ड युअर लेटर सिन्स अ लॉंग टाईम, सो आय एम नॉट नोईंग एनिथिंग अबाउट यू. अशा पद्धतीनं एकतर आपण पत्र मिळाले अशा पद्धतीनं सुरुवात करू शकतो, किंवा पत्र मिळाले नाही अशा पद्धतीनं पण सुरू करू शकतो. चौथा मुद्दा जो आहे बॉडी ऑफ द लेटर, पत्राचा मजकूर. तर यामध्ये काय करायचं आहे, तर पत्र लिहिण्यासाठी आपल्याला जे काही मुद्दे किंवा प्रश्न किंवा एखादी जाहिरात दिलेली असेल तर त्याच्या आधारे आपण काय करायचं आहे, पत्राचा मजकूर लिहायचा आहे. तर मजकूर लिहित असताना सर्वनाम किंवा काळाचा विचार करून वाक्य तयार करायची आणि पत्र कशासाठी लिहायचं आहे त्याचा सगळा आशय या बॉडी ऑफ द लेटरमध्ये आला पाहिजे. या ठिकाणी लेटरचं स्पेलिंग चुकलेलं आहे बघा, लेटर असं असलं पाहिजे शब्द. तर हा सगळा आशय त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे कॉम्प्लिमेंटरी लाईन्स ऑफ द लेटर, म्हणजे पत्राच्या शेवटच्या ओळी. तर यामध्ये पत्राचा शेवटच्या ओळी ज्या आहेत त्या अनौपचारिक असल्यामुळं आपण काय करू शकतो, प्रसंगानुरूप काही वाक्य लिहू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू, म्हणजे पुढं काहीतरी लिहायचं. त्यानंतर आपण विथ लव टू ऑल, किंवा वेटिंग फॉर युअर रिप्लाय, रिमेंबर मी टू, किंवा लेट मी स्टॉप हिअर. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, प्रसंगानुरूप वाक्याचा शेवट करू शकतो, पत्राचा शेवट करू शकतो. तर उदाहरणार्थ बघा, आपल्याला जर मित्राला पत्र लिहायचं आहे तर आपण त्या शेवटच्या ओळी काय करू शकतो, तर कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. कारण आपण मित्राला लिहितो त्यामुळं कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स असं म्हणायचं आहे. अँड लव टू लिटल राजू अशा पद्धतीनं. किंवा जर आपण वडिलांना पत्र लिहायचं असेल तर कसं करू शकतो, कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू माय मदर अँड लव टू लिटल राजू काय असेल तर. म्हणजे रिगार्ड्स देत असताना ज्याला आपण पत्र लिहिणार त्याला अनुसरून मग काय करायचं आहे, पुढचा शब्द लिहायचा आहे. आणि सहावा जो मुद्दा असतो तो काय आहे, सबस्क्रिप्शन. इथं दिलेला नाही, शेवट. तर शेवट आपण कसा करू शकतो, शेवट हा पत्र लिहिणारा आणि ज्याला पत्र लिहायचे आहे यांच्यामध्ये असणाऱ्या नात्यांवर तो शेवट अवलंबून असतो. आता उदाहरणार्थ आपण शेवट कसा करतो बघा, मित्राला जर पत्र लिहायचं असेल तर त्याचा शेवट कसा होईल, युअर फ्रेंड किंवा युअर्स लव्हिंगली फ्रेंड अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, पत्राचा शेवट करू शकतो. किंवा वडिलांना पत्र असेल तर युअर्स लव्हिंगली सन, म्हणजे इकडं युअरला यस लावलं की तिकडं लव्हिंगला LY प्रत्यय लावला पाहिजे. म्हणजे मुलगा असेल तर युअर्स लव्हिंगली सन म्हणेल आणि मुलगी असेल तर युअर्स लव्हिंगली डॉटर. हा शेवटचा मुद्दा
ह्या इनफॉर्मल लेटरमध्ये असेल. त्यानंतर फॉर्मल लेटर लिहित असताना ते कसे लिहायचे बघा. फॉर्मल म्हणजे कुठले, औपचारिक पत्र. तर यामध्ये सुद्धा पहिली गोष्ट काय आहे, सेंडर ॲड्रेस म्हणजे पाठवणार त्याचा पत्ता. जसा आपण अनौपचारिक पत्ता लिहिला तसाच तोच पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. आणि दुसरा जो घटक आहे तो टू म्हणजे रिसिव्हर्स ॲड्रेस. तर रिसिव्हर्स ॲड्रेसमध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी टू नंतर काय लिहायचं आहे, तर रिसिव्हर्स ॲड्रेस म्हणजे पत्र ज्याला मिळणार त्याचा पत्ता. तर याच्यामध्ये सुरुवातीला इथं बघा टू दिलेला आहे. टू नंतर मग खाली काय लिहायचं, ज्याला पत्र मिळणार आहे त्याचा हुद्दा. म्हणजे समजा आपल्याला क्लास टीचरांना पत्र लिहायचं असेल तर टू द क्लास टीचर असेल. त्यानंतर हुद्दा किंवा व्यवसाय तो लिहायचा आहे. आणि त्यानंतर कार्यालयाचा, तिसऱ्या ओळीला कार्यालयाचा सविस्तर पत्ता लिहावा. म्हणजे त्या ठिकाणी क्लास टीचर झाल्यानंतर शाळेचं नाव येईल आणि मग शहराचं नाव. अशा पद्धतीनं काय करायचं आहे, या रिसिव्हर्स ॲड्रेसमध्ये ॲड्रेस लिहायचा आहे. त्यातला पुढचा मुद्दा आहे सब्जेक्ट म्हणजे विषय किंवा रेफरन्स असंही आपण या ठिकाणी टाकू शकतो. तर या सब्जेक्टमध्ये फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट हा असलाच पाहिजे, विषय असलाच पाहिजे. ज्या कारणासाठी आपण पत्र लिहिणार आहोत त्या विषयाला अनुसरून थोडक्यात काय लिहायचं आहे, या ठिकाणी विषय लिहायचा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा बघा, सॅल्युटेशन अभिवादन. जसं आपण इनफॉर्मलमध्ये बघितलं बघा त्याच पद्धतीनं इथं सुद्धा सॅल्युटेशन, जसं आपण ज्याला पत्र लिहिणार त्याच्यानुसार डिअर फादर, मदर, सिस्टर असं लिहिलं होतं. इथं मात्र सॅल्युटेशन एकाच प्रकारे करायचं आहे. डिअर सरच असं लिहायचं आहे किंवा मॅडम किंवा रिस्पेक्टेड सर, मॅडम किंवा नुसतं सर असंही लिहिलं तरी चालू शकतं. त्यानंतर पाचवा मुद्दा काय, बिगिनिंग लाईन्स ऑफ द लेटर, पत्राच्या सुरुवातीच्या ओळी. तर या सुरुवातीच्या ओळीमध्ये जसं आपण अनौपचारिकमध्ये सुरुवात केली, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर वगैरे, कारण ते घरगुती पत्र होतं, अनौपचारिक होतं, तशी इथं सुरुवात करायची नाही. तर डायरेक्ट काय करायचं आहे, पत्राला अनुसरून काय करायचं आहे, विषयाला सुरुवात करायची आहे. बॉडी ऑफ द लेटर, पत्राचा मजकूर. तर यामध्ये काय लिहायचं आहे, तर प्रश्नपत्रिकेत आपल्याला जे काही दिलेले मुद्दे असतील किंवा प्रश्न किंवा एखादी जाहिरात दिलेला असेल आणि त्याच्या आधारे जे आपल्याला पत्र लिहायला सांगितलं जातं, तर या सगळ्याच्या आधारे मग प्रश्न, मुद्दे किंवा जाहिरात असेल त्याला अनुसरून, विषयाला अनुसरून काय करायचं आहे, सविस्तरपणे त्या पत्राचा मजकूर तिथं लिहायचा आहे. त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंटरी लाईन्स ऑफ द लेटर, पत्राच्या अखेरच्या ओळी म्हणजे शेवटच्या ओळी कशा असणार आहेत बघा, समारोप. तर पत्राचा विषय कोणता आहे यानुसार ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी विनंती जी आहे ती या भागामध्ये करायची आहे. तर या ठिकाणी जो विषय आपण, ज्या कारणासाठी आपण पत्र लिहिलेलं आहे ते काम पूर्ण करण्यासाठी ज्याला आपण पत्र लिहिलेलं आहे त्यांना इथं काय करायचं आहे, विनंती करायची आहे. पुढचा मुद्दा काय आहे, थँक्स म्हणजे आभार. तर या ठिकाणी आभार का म्हणायचं बघा, तर यामध्ये पत्र वाचणाऱ्याने आपले पत्र वाचण्यासाठी वेळ दिला म्हणून त्याचे आभार मानायचे. यासाठी आपण काय करायचं आहे, थँक्यू यू हे जे दोन शब्द आहेत ते शेवटी लिहायचे आहेत. कारण ज्याला आपण पत्र पाठवलं त्याच्याने आपला संबंध कसा असतो, औपचारिक असतो. त्यामुळं आपलं पत्र वाचण्यासाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल शेवटी थँकिंग यू हा शब्द आला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे सबस्क्रिप्शन म्हणजे शेवट. तर पत्राचा शेवट जसं इनफॉर्मलमध्ये मी सांगितलं युअर्स लव्हिंगली किंवा युअर लव्हिंग, ज्याला लिहिणार त्याच्यानुसार सन, डॉटर वगैरे लिहिलं, तसं या ठिकाणी युअर्स फेथफुली किंवा ट्रूली, सिन्सिअरली अशा प्रकारे कुठलाही एखादा शब्द आपण घेऊ शकतो. युअरला यस प्रत्यय लावला की त्या ठिकाणी पुढच्या शब्दाला LY हा प्रत्यय आलाच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ युअर्स फेथफुली, युअर्स ट्रूली, युअर्स सिन्सिअरली अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, पत्राचा शेवट करू शकतो. तर अशा प्रकारे या भागामध्ये आपण
पत्राचे 2 प्रकार, त्यामध्ये कुठल्या कुठल्या पत्रांचा समावेश होतो आणि ही दोन्ही पत्र लिहित असताना कोणत्या मुद्द्यांच्या आधारे लिहिली पाहिजेत यावर आपण चर्चा केली. याच्या पुढच्या भागामध्ये या दोन्ही पत्रांचे नमुने आपण म्हणजे पत्र कसं लिहायचं प्रश्नाला अनुसरून मुद्द्यांना अनुसरून ते आपण पाहणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.